हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच अपडेट पाहत राहा. खूप छान सुगंध येतो यामधून. राजवीर जान्हवीजवळ बसत म्हणाला, एवढी सगळी फुलं कशासाठी? जान्हवीने त्याच्याकडे पाहत विचारलं. तू रागावली होतीस ना, मी आधी फुलं फेकून दिली म्हणून? राजवीर थोडा हसत म्हणाला. पण फेकलीच का? जान्हवीने हलकंसं कुरकुरत विचारलं. खरंच ती चांगली नव्हती. ही पण आवडली नाही तर सांग, बदलून आणतो. हवी तर ही सुद्धा फेकून देऊ. राजवीर म्हणाला. नाही. जान्हवी पटकन म्हणाली. मग कशी वाटली फुलं? राजवीरने विचारलं. खूप छान. जान्हवी हसत म्हणाली. मला वाटलं तू निघून गेलास. जान्हवी थोडी काळजीत म्हणाली. मी कुठे जाईन तुला सोडून? राजवीरने प्रेमळ नजरेने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं. मग आज रात्री इथेच थांबणार आहात ना? जान्हवीने बालिश चेहरा करत विचारलं. असं काही नाही असं काही मी म्हणालो का? राजवीर भुवया उंचावत म्हणाला. हे ऐकताच जान्हवीचा चेहरा उतरला. पण तू म्हणशील तर नक्कीच थांबू शकतो, असं म्हणत राजवीर तिच्या बेडवर बसला. मी सांगितलं तर थांबणार? जान्हवी त्याच्याकडे पाहत म्हणाली. हो नक्कीच. राजवीर थोडा जवळ सरकत म्हणाला. मग थांबा ना. जान्हवीनं त्याचा हात आपल्या हातात घेत म्हणाली. थोडं प्रेमाने बोल. राजवीर तिचा हात घट्ट पकडत म्हणाला. प्रेमानेच बोलते. जान्हवी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. अजून थोडं. राजवीर तिच्या कानाजवळ कुजबुजला. जान्हवीने राजवीरच्या गालावर हलकसं चुंबन घेत म्हटलं. थांबा ना. मला एकटीला भीती वाटते. आता समजलं? राजवीर हसत म्हणाला. तो हळूच आपले ओठ जान्हवीच्या ओठांकडे नेऊ लागला. जान्हवीने डोळे मिटले. त्याचा श्वास तिला आपल्या चेहऱ्यावर जाणवत होता. अचानक नर्सचा खोकल्याचा आवाज आला. दोघेही पटकन वेगळे झाले. राजवीर ताबडतोब उभा राहिला. सॉरी, पण मला पेशंटची ड्रेसिंग करायची आहे. माझं काम आहे, नर्स म्हणाली. नेहमीच चुकीच्या वेळेला यायचं असतं. राजवीर स्वतःशीच पुटपुटत केस नीट करत म्हणाला. हे हॉस्पिटलचं रूम आहे की गार्डन? नर्स आजूबाजूला पाहत म्हणाली. संपूर्ण खोली फुलांनी भरलेली होती. जान्हवीच्या कपाळावर, एका पायावर आणि एका हातावर पट्टी होती. शरीरावर इतर ठिकाणीही थोड्याफार जखमा होत्या. नर्स ड्रेसिंग बदलू लागली. राजवीर तिच्या जवळच उभा होता. पट्टी काढताच जान्हवी वेदनेने कळवळली. राजवीर लगेच पुढे जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतो. बस झालं, तो तिला धीर देत म्हणाला होता. पण त्याच्या चेहऱ्यावरची घालमेल पाहून कुणालाही कळलं असतं, जान्हवीपेक्षा जास्त तोच घाबरलेला होता. ड्रेसिंग झाली. आता मी पेशंटचं जेवण देऊन जाते, नर्स म्हणाली. ती जेवण ठेवून म्हणाली. तुम्ही खाऊ घालाल ना, की मी घालू? मीच घालतो. राजवीर थोडा लाजत म्हणाला. ठीक आहे, मग मी जाते. अजून डिस्टर्ब करणार नाही, असं म्हणत नर्स निघाली. राजवीर जान्हवीच्या बेडवर बसला. ओ हां नर्स, अचानक बोलून म्हणाली. आता काय? राजवीर चिडून म्हणाला. तुम्हाला काही हरकत नसेल तर एक गुलदस्ता घेऊ का? नर्सने विचारलं. नाही. राजवीर पटकन म्हणाला. हो. जान्हवी शांतपणे म्हणाली. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. पण मग घेते. एवढी सगळी आहेतच. माझी शिफ्ट संपलीये. आता त्रास देणार नाही, नर्स म्हणाली. घ्या, जान्हवी म्हणाली. थँक्स, असं म्हणत नर्स गुलदस्ता घेऊन निघून गेली. तू तिला का दिलास? राजवीर नाराज होऊन विचारतो. का दिलास म्हणजे काय? एवढी सगळी होती, एक दिली तर काय फरक पडतो? जान्हवी म्हणाली. मी ती तुझ्यासाठी आणली होती, राजवीर म्हणाला. मी एवढ्या सगळ्या गुलदस्त्यांचं काय करू? एक दिली तर काही बिघडलं नाही, जान्हवी म्हणाली. तुला माझ्या दिलेल्या गोष्टींची किंमतच नाही. लगेच देऊन टाकलीस. आणि जेव्हा मी आधी फुल फेकलं होतं, तेव्हा तुला किती वाईट वाटलं होतं? राजवीर नाराज होत म्हणाला. असं कसं? जान्हवी आश्चर्याने म्हणाली. तुझा तो फ्रेंड तुला जास्त महत्त्वाचा आहे, राजवीर म्हणाला. असं काही नाही, जान्हवी शांतपणे म्हणाली.
तसंच आहे, राजवीर हट्टाने म्हणाला. तसं असतं तर तो इथे असता, पण नाहीये ना, इथे तू आहेस, जान्हवी म्हणाली. मी तर जबरदस्ती इथे आहे, तुला मला जवळ ठेवायचंच नाही, राजवीर म्हणाला. असं कोणी म्हटलं? मला तुलाच जवळ ठेवायचं आहे, जान्हवी म्हणाली. मग सांग, मीच तुझा सगळ्यात चांगला मित्र आहे, मीच तुझा सगळ्यात चांगला मित्र आहे, राजवीर हसत म्हणाला. यात बोलायची काय गरज आहे, जान्हवी राजवीरला म्हणाली. बोला ना, राजवीर जान्हवीकडे पाहत म्हणाला. हो, तुम्ही आहात, जान्हवी हसत राजवीरला म्हणाली. सगळ्यात चांगला मित्र, राजवीर अभिमानाने म्हणाला. सगळ्यात चांगला, जान्हवीनेही मान डोलावली. तुमच्या ऑफिसमधल्या मित्रांपेक्षाही जास्त चांगला, राजवीरने विचारलं. हो, ऑफिसमधल्या मित्रांपेक्षा पण जास्त चांगला, जान्हवी उत्तरली. आणि तुमची ती गावाकडची मैत्रीण, राजवीरने थोड्या संकोचाने विचारलं. ती माझी लहानपणाची मैत्रीण आहे, तिच्यापेक्षा चांगली मैत्रीण माझी कोणीच नाही, तुम्ही सुद्धा नाही, जान्हवी स्पष्टपणे म्हणाली. आणि तो गावाकडचा एक मित्र होता, तो जो पुण्याला राहतो, राजवीरने आठवण्याचा प्रयत्न केला. कार्तिक, जान्हवीने नाव सांगितलं. तो हो कदाचित. किती मित्र आहेत तुमचे, मला काय लक्षात राहणार, राजवीर थोडा नाराज होत म्हणाला. तसं काही जास्त मित्र नाहीत, जान्हवी म्हणाली. जेमतेम 2-4 आणि इथे तर तेही नाहीत. मग मी इथे नाही का, राजवीरने विचारलं. हो, फक्त तुम्हीच आहात. विक्रमशीही फारशी बोलणं होत नाही, तो माझा खास मित्र नाही, फक्त ऑफिस पुरतंच बोलणं असतं, जान्हवी शांतपणे म्हणाली. मग जास्त बोलून काय उपयोग, राजवीरने उत्तर दिलं. राजवीरच्या बोलण्यातली जळजळ स्पष्ट जाणवत होती. तुम्ही जेवण केलं का, जान्हवीनं विचारलं. नाही, राजवीर म्हणाला. मग चल जेवून घ्या, जान्हवी म्हणाली. हे तुमचं आहे, राजवीरने ताट पुढे केलं. आपण दोघं मिळून खाऊया, जान्हवी म्हणाली. हे हॉस्पिटलवाले इतकं आजारी माणसांसारखं जेवण का देतात, हे खाल्लं की माणूस अजून आजारी पडेल, जान्हवी जेवणाकडे पाहत म्हणाली. कारण तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात आणि आजारी आहात, हॉटेलमध्ये सुट्टी घालवायला आलेल्या नाहीत, चला पटकन खा, असं म्हणत राजवीर जान्हवीला भरवू लागला. तुम्ही सुद्धा खा, जान्हवीने चमच्याने राजवीरकडे जेवण नेत म्हणाली. हे तुमचं जेवण आहे, मला भरवायचं नाही, राजवीर म्हणाला. थोडं थोडं हे तर तुमच्याच आवडीचं आहे, तुम्ही नेहमी असंच बोर जेवण खात असता, खा ना, असं म्हणत जान्हवीने जबरदस्तीने राजवीरला भरवलं. जान्हवीने तिच्या जेवणाचा अर्ध्याहून अधिक भाग राजवीरला खायला लावला होता. डिनरनंतर मीशा आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये गेले. मीशा, माझी काय चूक आहे, तू माझ्यावर का रागवली आहेस, अर्जुनने विचारलं. नाही नाही, तुमची काही चूकच नाही, सगळी चूक माझीच आहे, मीच तुमचं ऐकलं, तीच माझी चूक, मीशा चिडून म्हणाली. मीशा, नाईटी घातल्याने काय एवढं झालं, साडी घातली असती तरी तेवढाच वेळ लागला असता, तू उगाचच राग करतेस, अर्जुन समजावू लागला. तुम्ही असं बोलणार, तुम्हाला कुणी काही बोलत नाही, सगळं माझ्यावरच येतं, सगळे टोमणे मला ऐकावे लागतात, दादी बुवा काल रात्रीपासून मला टोमणे मारत आहेत, आज सकाळपासूनही तेच, तुम्हाला कुणी काही बोलत नाही, बोलतील तरी का, तुम्ही तर आधीच निघून गेला होता, उशीर मीच केला, मीशा रडत म्हणाली. मीशा, अर्जुन म्हणाला. मीशा कपडे बदलायला वॉशरूममध्ये गेली. कपडे बदलून ती बेडवर येऊन झोपली. अर्जुनही तिच्या शेजारी झोपला. माझ्या मीशाला काय झाले, एवढा राग, असं म्हणत अर्जुनने तिला मागून मिठीत घेतलं. माझ्यापासून दूर राहा, मीशाने त्याचा हात झटकला. मी काय केलं ते तरी सांग, जर प्रॉब्लेम हा असेल की मला कुणी ओरडलं नाही, तर मलाही कालपासून तुमच्याकडून ओरडाच मिळतोय, त्याचं काय, अर्जुन म्हणाला. मला माझ्या घरी जायचं आहे,
मला तुमच्यासोबत राहायचं नाही, मिशा म्हणाली अर्जुनला. मिशा, अर्जुनने तिला घट्ट मिठीत घेतलं. रडणं थांबवा. ठीक आहे, मी आईशी बोलेन. तुम्ही 2-3 दिवसांसाठी घरी जा, तुमचं मन शांत होईल, अर्जुन म्हणाला. पक्क, मिशाने विचारलं. पक्क, अर्जुन म्हणाला. मिशाने अर्जुनला मिठी मारली. अर्जुननेही तिला घट्ट धरलं. दादीबुवांच्या बोलण्याला मनावर घेऊ नकोस, त्या सगळ्यांनाच बोलतात, अर्जुन म्हणाला. तुम्हाला नाही बोलत, मिशा म्हणाली. मलाही बोलतात, ऐश्वर्यालाही बोलतात, अर्जुन म्हणाला. पण मी दिवसभर घरी असते, ऐश्वर्या कधी कधी येते, मिशा म्हणाली. हो, तेही खरं आहे, अर्जुन म्हणाला. ती कधी जाणार, मिशाने विचारलं. ते मलाही माहीत नाही, अर्जुन म्हणाला. जोपर्यंत ती इथे आहे तोपर्यंत मी माझ्याच घरी राहणार, मिशा ठामपणे म्हणाली. अरे नाही, मी फक्त 1-2 दिवसांचंच बोललो होतो, असं करू नकोस. जास्त दिवसांसाठी आई मान्य करणार नाही, अर्जुन मिशाशी म्हणतो. जोपर्यंत त्या इथे आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्यापासून दूर राहा, मिशा अर्जुनला स्पष्टपणे सांगते. हो ठीक आहे, शेवटी माझीच बळी चढते, अर्जुन हसत म्हणतो. चला मग आता झोपूया, राजवीर इकडे जान्हवीला म्हणतो. हो, जान्हवी उत्तर देते आणि झोपण्यासाठी आडवी होते. जान्हवी थोडी अस्वस्थ दिसत असल्याचं पाहून राजवीर विचारतो. काय झालं, मला झोप येत नाही, जान्हवी हळू आवाजात म्हणते. काही हरकत नाही, डोळे बंद करून शांत पडून राहा, राजवीर समजावतो. नाही, मला खूप कंटाळा येतोय, जान्हवी म्हणते. मी जान्हवी, तुम्ही इथे फिरायला आलेल्या नाहीत, त्यामुळे कंटाळा येतोय असं म्हणू नका, राजवीर थोड्या गंभीरपणे म्हणतो. चला ना बाहेर जाऊया, जान्हवी आग्रह करते. बाहेर कुठे, राजवीर विचारतो. कुठेही, कॉरिडॉरमध्ये फिरूया किंवा बाहेर जाऊन थोडं चालून येऊया, मी सकाळपासून इथे पडून पडून थकले आहे, जान्हवी म्हणते. तुम्ही शांतपणे झोपायचा प्रयत्न करा, राजवीर म्हणतो. झोप येत नाही आणि तसंही मी दिवसभर झोपलेच आहे, जान्हवी उत्तर देते. चला ना प्लीज, मी नर्सला बोलावतो, राजवीर म्हणतो. का, जान्हवी विचारते. ती तुम्हाला इंजेक्शन देईल आणि लगेच झोप येईल, राजवीर सांगतो. काय, मी काही लहान मुलगी नाही जिला इंजेक्शन दाखवून घाबरताय, जान्हवी चिडून म्हणते. मग बोलावू का, राजवीर विचारतो. नाही, जान्हवी लगेच म्हणते. गुड, राजवीर हसत म्हणतो. तुम्ही खूप वाईट आहात, जान्हवी नाराजीने म्हणते. हे तुम्ही मला कितीतरी वेळा सांगितलं आहे, राजवीर शांतपणे उत्तर देतो. जान्हवी रागावून बसते. तिची नाराजी पाहून राजवीर म्हणतो. ठीक आहे, फक्त थोडा वेळ. खरंच, जान्हवी खात्री करून विचारते. हो, राजवीर म्हणतो. राजवीर काळजीपूर्वक जान्हवीला आधार देत तिच्या कमरेभोवती हात ठेवतो आणि तिचा हात आपल्या खांद्यावर घेत लिफ्टपर्यंत घेऊन जातो. दोघे टेरेसवर पोहोचतात. थोड्या वेळाने बसूया, राजवीर म्हणतो. आधी थोडं चालूया ना, जान्हवी म्हणते. मिस जान्हवी, राजवीर बोलू लागतो. फक्त थोडं, जान्हवी आग्रह करते. ठीक आहे, राजवीर मान्य करतो. तुम्ही इतकेही वाईट नाही आहात, जान्हवी हसत म्हणते. राजवीर तिचा एक हात आपल्या हातात धरून दुसरा तिच्या कमरेवर ठेवून तिच्यासोबत चालत असतो. काही वेळ चालल्यानंतर दोघे तिथे ठेवलेल्या भाकावर बसतात. चंद्र किती सुंदर दिसतोय ना, जान्हवी म्हणते. हो, राजवीर तिच्याकडे न पाहताच उत्तर देतो. काय हो, आधी पहा तरी, जान्हवी म्हणते. तो रोजच सुंदर दिसतो, आज त्यात वेगळं काय आहे, राजवीर म्हणतो. मी विसरलेच होते की मी कुणाशी बोलते, जान्हवी म्हणते. कोणाशी, राजवीर विचारतो. एका खूपच बोर माणसाशी, जान्हवी म्हणते. अच्छा, राजवीर शांतपणे म्हणतो.
इतकं छान हवामान आहे आणि तुम्ही माझ्याशी वाद घालताय, जान्हवी म्हणते. वाद तुम्ही करताय, राजवीर उत्तर देतो. ठीक आहे, सोडा ते. मला आईस्क्रीम खायची आहे, जान्हवी म्हणते. अजून काही खायचं नाही, राजवीर लगेच म्हणतो. नाही, फक्त आईस्क्रीम, जान्हवी हट्ट करते. बिलकुल नाही, तुम्ही सध्या आजारी आहात, आईस्क्रीम खाऊ शकत नाही, राजवीर ठामपणे म्हणतो. का नाही खाऊ शकत? कुठं लिहिलंय की आजारी माणसाने आईस्क्रीम खाऊ नये? मला खायची आहे, जान्हवी म्हणते. मिस जान्हवी, राजवीर म्हणतो. प्लीज माना ना, जान्हवी विनवते. ठीक आहे, तुम्ही फारच हट्टी आहात, राजवीर शेवटी मान्य करतो. तो आपल्या बॉडीगार्डला फोन करतो. एक आईस्क्रीम टेरेसवर देऊन जा, चॉकलेट फ्लेवर, जान्हवी लगेच सांगते. हो, चॉकलेट फ्लेवरचे, राजवीर बॉडीगार्डला सांगतो. थँक्यू, जान्हवी राजवीरला मिठी मारत म्हणते. थोड्याच वेळात बॉडीगार्ड आईस्क्रीम देऊन जातो. हे घ्या, राजवीर जान्हवीला देतो. थँक्यू, जान्हवी म्हणते. ती आईस्क्रीम उघडते आणि चव घेते. खूपच टेस्टी आहे, तुम्हीही ट्राय करा, ती म्हणते. नको, राजवीर म्हणतो. घेऊन तर बघा, जान्हवी आग्रह करते. तिच्या सांगण्यावरून राजवीर थोडीशी आईस्क्रीम चाखतो. छान आहे ना, जान्हवी विचारते. राजवीर मान डोलावत म्हणतो. तुम्हाला कधी एखादी चांगली गोष्ट चांगली का वाटत नाही? राजवीरचा थंड प्रतिसाद पाहून जान्हवी त्याला विचारते. तुम्हाला नेहमी अशाच अनहेल्दी गोष्टीच का आवडतात? तसं काही नाही, राजवीर म्हणतो. असं काही नाही, जान्हवी उत्तर देते. जान्हवी आईस्क्रीम खाते आणि राजवीरच्या खांद्यावर डोकं ठेवून बसते. चला, राजवीर म्हणतो. नाही ना, थोडा वेळ थांबूया, जान्हवी म्हणते. ठीक आहे, राजवीर मान्य करतो. थोड्या वेळाने जान्हवीला थंडी वाजायला लागते. थंडी वाजते का? राजवीर विचारतो. नाही, तसं काही नाही, जान्हवी म्हणते. थांबा, असं म्हणत राजवीर आपला कोट काढून जान्हवीच्या अंगावर घालतो. आता नाही वाजणार, तो म्हणतो. जान्हवी राजवीरच्या छातीवर डोकं ठेवते आणि त्याला घट्ट मिठी मारते. कधी कधी मला वाटतं, तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं, जान्हवी भाऊकपणे म्हणते. का? राजवीर विचारतो. मी केव्हाच गावाकडे परत गेले असते. येथे टिकून राहणं खूप कठीण आहे, जान्हवी म्हणते. इतकंही कठीण नाही, आणि काही अडचण आलीच तर मी आहेच. मला सांगा, मी सगळं सोडवीन, राजवीर म्हणतो. जान्हवी त्याला अजून घट्ट मिठी मारते. इथे थांबल्याबद्दल धन्यवाद, तुम्ही नेहमी माझी खूप मदत करता, ती म्हणते. आपण मित्र आहोत ना जान्हवी, आणि मी आजारी असताना तुम्हीही माझी किती काळजी घेतली होती, राजवीर म्हणतो. राजवीर जान्हवीच्या केसांवर हलकंसं चुंबन देतो आणि तिला घट्ट मिठी मारतो. चंद्रप्रकाशात दोघंही एकमेकांच्या मिठीत शांतपणे उभे असतात. मिस जान्हवी, मिस जान्हवी, राजवीर म्हणतो. ती झोपलेली पाहून तो हसत म्हणतो. झोपली आहे? राजवीर जान्हवीला अलगद उचलून खोलीत घेऊन जातो आणि तिच्या जवळच बसतो. झोपेत किती गोड दिसते, अगदी लहान मुलीसारखी, तो तिचे केस कुरवाळत म्हणतो आणि तिच्या कपाळावर चुंबन देतो. थोड्या वेळाने तनू हॉस्पिटलमध्ये येते. सॉरी लकी, मला माहीत आहे काल मी तुला खूप त्रास दिला, तनू म्हणते. नाही, तसं काही नाही, राजवीर शांतपणे म्हणतो. मी जान्हवीसोबत थांबते, तू घरी जा, सकाळपासून इथेच आहेस, थकला असशील, तनू म्हणते. आत्ता डिस्चार्ज मिळणारच आहे, त्यामुळे मी मिस जान्हवीला घरी सोडूनच जाईन, राजवीर म्हणतो. पण तू थकला असशील, तनू पुन्हा म्हणते. नाही, मी ठीक आहे, थोड्याच वेळाची गोष्ट आहे, राजवीर उत्तर देतो. हे तुझे कपडे आहेत, जान्हवी, डिस्चार्ज मिळाल्यावर बदलून घे, तनू म्हणते. हो, जान्हवी म्हणते. मी कॉफी घेऊन येते, तुला कॉफी हवी आहे का लकी, तनू विचारते. नाही, राजवीर म्हणतो.
तनू तिथून निघून जाते. राजवीर मनात विचार करतो, मला तर मिस जान्हवीला माझ्या घरी घेऊन जायचं होतं, पण तिची फ्लॅटमेट तिला घेऊन जाणार वाटते. विचारून तरी पाहावं का? नाही, काही उपयोग नाही, ती मानणारच नाही. फ्लॅटमेट आली नसती तर मी तिला न सांगता घेऊन गेलो असतो. काय झालं? राजवीर विचारत असल्याचं पाहून जान्हवी विचारते, काही नाही. तो भानावर येत म्हणतो, काय काय विचार करताय? जान्हवी विचारते, काहीही नाही. तुम्ही काही दिवस पूर्ण विश्रांती घ्या. आता ऑफिसला येण्याची गरज नाही. राजवीर म्हणतो. ठीक आहे, जान्हवी म्हणते. मी भेटायला येत राहीन. राजवीर म्हणतो. हो, जान्हवी उत्तर देते. तुमच्याकडे लक्ष ठेवायला कुणी आहे का? नसेल तर मी येऊ का? राजवीरने विचारलं. नाही, त्याची गरज नाही. मी आता बरी आहे, जान्हवी म्हणते. तुम्ही म्हणालात तर तुमच्याजवळ थांबू शकतो, राजवीर म्हणतो. नाही, दी आहे माझ्याकडे, जान्हवी म्हणते. तिला त्रास होईल ना, राजवीर म्हणतो. तिला नाही, पण तुम्हाला आहे. तुम्ही मोकळे आहात, जान्हवी हसत म्हणते. मी कुठूनही काम करू शकतो, बॉस आहे ना मी. अटेंडन्सची गरज नाही, राजवीर म्हणतो. मग या गोष्टीचा फायदा घेऊया, जान्हवी म्हणते. कसला फायदा? माझं काम मला करावंच लागणार आहे. विषय बदलू नका. तुम्ही म्हणाल तर मी थांबतो, राजवीर ठामपणे म्हणतो. नाही, जान्हवी म्हणते. का नाही? राजवीर विचारतो. दी आहे माझ्याकडे आणि मी पूर्णपणे ठीक आहे. 1-2 दिवसात ऑफिसलाही येईन, जान्हवी म्हणते. तुम्ही खूप हट्टी आहात. मी आलो तर काय बिघडणार आहे? तो म्हणतो. तुम्हाला कुठे माझी गरज आहे? जान्हवी म्हणते. प्लीज असं बोलू नका. 1-2 दिवसांचीच गोष्ट आहे. नंतर मी ऑफिसला येईनच, जान्हवी शांतपणे म्हणते. तू स्वतः येऊ नकोस, मीच तुला घ्यायला येईन, राजवीर जान्हवीला म्हणतो. पण मी येऊ शकते ना, जान्हवी हळूच उत्तर देते. मी सांगितलं ना, राजवीर ठामपणे म्हणतो. तेवढ्यात नर्स रूममध्ये येते. मला पेशंटचे कपडे बदलायचे आहेत. तुम्ही बाहेर जाणार का, की तुम्हीच बदलून द्याल? नर्स राजवीरला विचारते. हो, मी बाहेरच जातो, राजवीर उत्तर देतो. तो बाहेर जाताना जान्हवीकडे पाहून म्हणतो, मी इथेच बाहेर आहे. जान्हवी ही डोळ्यांनीच त्याला उत्तर देते. नर्स हसत म्हणते, तुम्ही फारच नशीबवान आहात. तुमचा बॉयफ्रेंड तुमची इतकी काळजी घेतो. एवढी सगळी फुले, लकी गर्ल. जान्हवीचे गाल लाजेने लाल होतात. तरीही ती नर्सला हे सांगत नाही की राजवीर तिचा बॉयफ्रेंड नाही. अशा एखाद्या हँडसम मुलाने आपली अशी काळजी घ्यावी असे स्वप्न सगळ्याच मुली पाहतात आणि तुम्ही ते स्वप्न जगत आहात, नर्स पुढे म्हणते. असे मुलं कुठे मिळतात? म्हणजे तुमची भेट कशी झाली? नर्स कुतूहलाने विचारते. तो त्याच्यासारखाच एकमेव आहे, पुन्हा कुठे मिळणार नाही, जान्हवी हलकसं हसत म्हणते. हो, खरे. मुलगा हँडसम असेल तर तो केअर करत नाही आणि हँडसम नसेल तर त्याला शंका येते की आपल्या गर्लफ्रेंडचा कोणी दुसराच बॉयफ्रेंड असेल. नर्स हसत म्हणते. तुम्हालाही चांगला मुलगा नक्की मिळेल, काळजी करू नका, जान्हवी तिला दिलासा देते. हो, होप सो, नर्स म्हणते. राजवीर रूमच्या बाहेर उभा असतो. तेवढ्यात तनू तिथे येते. तू बाहेर का उभा आहेस? तनू विचारते. नर्स जान्हवीचे कपडे बदलते. राजवीर सांगतो. अच्छा, ठीक आहे, तनू म्हणते. थोड्या वेळाने राजवीर म्हणतो, तुम्हाला एक गोष्ट विचारू? हो हो, नक्की, तनू उत्तर देते. मी जान्हवी काहीतरी कारणामुळे त्रासात आहे का? राजवीर विचारतो. ते तिनेच तुला सांगितलेलं जास्त बरं, तनू म्हणते. मी विचारलं होतं पण ती काही सांगत नाही, राजवीर उत्तर देतो. मग ती सांगू इच्छित नसेल तर मी काय सांगू, तनू शांतपणे म्हणते. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे, राजवीर म्हणतो. हो आहेच, मी खोटं बोलणार नाही, तनू मान्य करते. मग सांगा ना, कदाचित मी काही मदत करू शकेन, राजवीर म्हणतो. पण जर जान्हवीला सांगायचंच असतं तर तिने स्वतःच सांगितलं असतं, तनू म्हणते. तेवढ्यात नर्स पुन्हा येते.
थोड्याच वेळात पेशंटला डिस्चार्ज देऊ. तुम्ही डॉक्टरांना भेटा, नर्स सांगते. ठीक आहे, राजवीर म्हणतो आणि डॉक्टरांना भेटायला जातो. तनू जान्हवीकडे जाते. जान्हवी, काही विचार केला आहेस का, ती विचारते. कशाबद्दल, जान्हवी विचारते. घराचं, तनू म्हणते. अरे हो, मी तर विसरलेच होते, जान्हवी म्हणते. तुला माहिती आहे ना, माझी फ्लॅटमेट आता तुला तिथे राहू देणार नाही, तनू काळजीने सांगते. हो माहिती आहे, जान्हवी म्हणते. मी तुला त्रास देणार नाहीये, पण माझी परिस्थिती तुला माहिती आहे, तनू म्हणते. तू लकीशी का बोलत नाहीस, तो नक्की मदत करेल, तनू सुचवते. नको, जान्हवी ठामपणे म्हणते. का, मला वाटतंय तो तुझी मदत करू शकतो, तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाही. कुठे जाणार आहेस, काही ठरवलं आहेस का, तनू विचारते. हो, मी विचार करते की गावाकडे परत जावं, जान्हवी म्हणते. काय, तनू आश्चर्याने पाहते. हो, जान्हवी शांतपणे म्हणते. असं अचानक, तू घाईघाईत निर्णय घेत आहेस, तनू म्हणते. मी घरचं सामान घेऊन थेट गावाला जाईन, जान्हवी म्हणते. तू वेडी झालीस का, तुझी आई तुला अशी पाहून घाबरेल, तनू म्हणते. माझ्याकडे दुसरा काही पर्याय नाही, जान्हवी हताशपणे म्हणते. लकीशी बोल, एवढी मोठी गोष्ट नाहीये, तनू पुन्हा सांगते. तेवढ्यात राजवीर रूममध्ये येतो. काय झालं, तो विचारतो. काहीच नाही, जान्हवी पटकन म्हणते. तिलाच विचार, तनू रागाने जान्हवीकडे पाहून राजवीरला म्हणते आणि निघून जाते. काय झालं, राजवीर पुन्हा विचारतो. खरंच काही नाही, जान्हवी म्हणते. तुम्ही कुठल्या तरी गोष्टीमुळे त्रासात आहात हे मला कळतंय, पण ती गोष्ट काय आहे ते तुम्हीच मला सांगाल, राजवीर गंभीरपणे म्हणतो. आता मी घरी जाऊ शकते ना, जान्हवी म्हणते आणि बेडवरून उठते. विषय बदलू नका, राजवीर थांबवत म्हणतो. खरंच काहीच नाही, काही असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं, जान्हवी शांतपणे म्हणते. अचानक राजवीर जान्हवीकडे पाहत म्हणतो. तुम्ही खूप थकला असाल, कालपासून इथेच आहात, तुम्ही घरी जा, मी दी सोबत घरी जाईन, जान्हवी म्हणते. इतक्यात डॉक्टर आत येतात. आता कसं वाटतंय, डॉक्टर जान्हवीला विचारतात. बरं आहे, जान्हवी उत्तर देते. तुमचं बऱ्यापैकी रक्तस्राव झाला आहे, त्यामुळे स्वतःची नीट काळजी घ्या, डॉक्टर सांगतात. हो, जान्हवी मान हलवते. फक्त एक शेवटची तपासणी करूया, त्यानंतर तुम्ही घरी जाऊ शकता, डॉक्टर म्हणतात. ठीक आहे, जान्हवी म्हणते. जर हरकत नसेल तर तुम्ही बाहेर थांबू शकता, डॉक्टर राजवीरला सांगतात. हो, राजवीर म्हणतो. राजवीर बाहेर येतो. बाहेर तनू खुर्चीवर बसलेली असते. राजवीर तिच्या शेजारी बसतो. जान्हवीला नेमकं काय समस्या आहे, राजवीर विचारतो. तिने तुला सांगितलं नाही, तनू उलट प्रश्न करते. नाही, राजवीर म्हणतो. ही मुलगी पण ना, तनू स्वतःशीच फुटफुटते. तुम्हीच सांगा, ती स्वतः सांगणार नाही, खूप हट्टी आहे, राजवीर म्हणतो. तिने एवढं तरी सांगितलं असेल ना की ती गावाकडे परत जाणार आहे, तनू विचारते. काय, राजवीर आश्चर्याने म्हणतो. हे सुद्धा तिने सांगितलं नाही, नाही, राजवीर शांतपणे म्हणतो. मला वाटलं असेल सांगितले, तनू म्हणते. पण ती गावाकडे का जाणार आहे, राजवीर विचारतो. ती माझ्यासोबत राहत होती, पण माझी फ्लॅटमेट परत आली आहे, त्यामुळे जान्हवीला शिफ्ट व्हावं लागेल, तनू सांगते. त्यात काय अडचण आहे, राजवीर विचारतो. आम्ही घर शोधलं पण काही मिळालं नाही, मुंबईत घर घेणं इतकं सोपं नाही, तनू म्हणते. एवढ्याशा कारणासाठी ती गावाकडे परत जाणार, राजवीर नाराजीने म्हणतो. मीही तिला समजावलं पण ती ऐकायला तयार नाही, तनू म्हणते. काही काळजी करू नका, मी घर शोधून देईन, राजवीर ठामपणे म्हणतो. खरंच, तनू आश्चर्याने विचारते. पण
तनू थांबते. काय झालं? राजवीर विचारतो. ते घर जान्हवीच्या बजेटमध्येही बसायला हवं, तनू सांगते. त्याची काळजी करू नका, राजवीर म्हणतो. पण तोपर्यंत जान्हवी कुठे राहणार? तनू विचारते. तोपर्यंत मी जान्हवी माझ्या घरी माझ्यासोबत राहू शकते, राजवीर म्हणतो. हो, ते छानच आहे. ते तुमच्या कुटुंबासोबत राहील. तिला घरची आठवणही कमी येईल, तनू समाधानाने म्हणते. इतक्या डॉक्टर बाहेर येतात. तुम्ही पेशंटला घरी घेऊन जाऊ शकता, डॉक्टर राजवीरला सांगतात. ठीक आहे, राजवीर म्हणतो. तू जान्हवीला घरी घेऊन जा, मी तिचं सामान पाठवते, तनू म्हणते. मी तुमच्यासोबत ड्रायव्हर पाठवतो, राजवीर सांगतो. ठीक आहे, जान्हवीची नीट काळजी घे, तनू म्हणते. नक्की, राजवीर म्हणतो. मला पूर्ण विश्वास आहे तू तिची खूप चांगली काळजी घेशील, तनू हलकसं हसत म्हणते. तनू ड्रायव्हर सोबत निघून जाते. राजवीर रूममध्ये जातो. दी कुठे आहे? आत येताच जान्हवी विचारते. राजवीर काहीच उत्तर देत नाही. तुम्ही घरी जा, मी दी सोबत जाईन, जान्हवी म्हणते. नाही, मी तुला घरी सोडतोय, राजवीर म्हणतो. त्याची गरज नाही, तुम्ही खूप थकलात, घरी जा, फ्रेश व्हा, जान्हवी आग्रह करते. नाही, काही हरकत नाही, राजवीर म्हणतो. तुम्हाला ऑफिसलाही जायचं असेल, जान्हवी म्हणते. नाही, आज नाही, राजवीर उत्तर देतो. मी दी सोबत जाईन, तुम्ही उगाच का त्रास करून घेताय, जान्हवी म्हणते. ती घरी गेली आहे, राजवीर शांतपणे म्हणतो. काय? दी घरी गेली? पण का? जान्हवी घाबरून विचारते. मला माहीत नाही, राजवीर म्हणतो. ती मला सोडून कशी जाऊ शकते? जान्हवीच्या डोळ्यात पाणी येतं. तिला काही काम असावं, राजवीर समजावतो. पण तिने मला सांगितलंही नाही, जान्हवी म्हणते. मला सांगूनच गेली आहे आणि मी तुला सांगितलंय, राजवीर म्हणतो. चला, मी तुला घरी सोडतो, तो म्हणतो. राजवीर जान्हवीला आधार देत गाडीपर्यंत घेऊन जातो आणि तिला गाडीत बसवतो. दी का गेली असेल? नक्कीच माझ्यावर रागावून गेली असेल, जान्हवी म्हणत विचार करते. तुम्ही मला खाली सोडून जा, जान्हवी म्हणते. का? राजवीर विचारतो. मी दीला बोलावते, जान्हवी म्हणते. कसं? राजवीर विचारतो. फोन करून, जान्हवी म्हणते. तुझ्याकडे फोन आहे? राजवीर विचारतो. हो, म्हणजे तुमच्याकडेच आहे ना, जान्हवी गोंधळते. माझ्याकडे तिचा नंबर नाही, तुला आठवतो का? राजवीर विचारतो. नाही, जान्हवी हताशपणे म्हणते. मला नंबर आठवत का नाही? मी वरही जाऊ शकत नाही, माझं सामानही सगळं विस्कटलेलं आहे, ती मनातच विचार करत राहते. फ्लॅटमेट जरी असली तरी सरांना सगळं कळेल. माझ्याबद्दल काय विचार करतील ते? नाही, मी त्यांना वर घेऊन जाऊ शकत नाही, असं जान्हवी मनातल्या मनात स्वतःशीच बोलत होती. आपण थकले असाल ना, जान्हवी राजवीरला म्हणाली. नाही, राजवीर शांतपणे उत्तरला. मी जाते, तुम्ही मला खाली सोडून द्या, जान्हवी म्हणाली. तुमच्याने चालतही येत नाही, राजवीर म्हणाला. मला लिफ्टने जायचं आहे, मला खूप पायऱ्या चढायच्या आहेत, जान्हवी म्हणाली. मी वर आलो तर काय बिघडणार आहे? राजवीरनं विचारलं. नाही, तसं काही नाही, जान्हवी उत्तरली. म्हणजे तुम्हाला माझं सोबत येणं नकोय? राजवीरने थेट विचारलं. नाही, मी तर तुमच्यासाठीच म्हणत होते, जान्हवी घाईघाईने म्हणाली. माझ्यासाठी? राजवीर भुवया उंचावत म्हणाला. हो, तुम्हाला त्रास नको म्हणून, जान्हवी म्हणाली. मला काहीच त्रास नाही, पण तुम्हाला अडचण असेल तर मी आत येणार नाही, फक्त बाहेरपर्यंत सोडतो, राजवीर म्हणाला. हो, तेच ठीक आहे, जान्हवी म्हणाली. म्हणजे तुम्हाला खरंच नकोय? राजवीर म्हणाला.
नाही तसं नाही, जान्हवी म्हणाली. मग येऊ? राजवीर म्हणाला. नाही, मी तुमच्यासाठीच म्हणत होते, जान्हवी पुन्हा म्हणाली. खोटी. राजवीर हळूच फुटफुटला. सरांना आत घेऊन जाता येणार नाही, त्यांना वाईट वाटत असेल. मी वर यायला नकार दिला, पण माझ्याकडे दुसरा पर्यायही नाही. मी किती स्वार्थी वाटत असेल त्यांना. त्यांनी एवढा वेळ माझी काळजी घेतली आणि मी त्यांना घरातही नेऊ शकत नाही. ते घर माझं नाही, मीच तिथे नीट राहू शकत नाही, असं जान्हवी मनातल्या मनात विचार करत होती. खोटं बोलण्यापेक्षा सत्य सांगायला हवं होतं ना, पण नाही, असं राजवीर मनात म्हणाला. तेवढ्यात गाडी राजवीरच्या घराच्या आवारात शिरली. आपण तर माझ्या घरी जाणार होतो ना? जान्हवी घर पाहून आश्चर्याने विचारते. हो मग, राजवीर म्हणाला. पण हे घर तर तुमचं घर आहे, जान्हवी म्हणाली. असं का? राजवीर भुवया उंचावत म्हणाला. राजवीर गाडीतून उतरून जान्हवीला हात देतो. जान्हवी बाहेर येते. राजवीर तिला उचलून आपल्या खोलीत घेऊन जातो. आपण काय करताय? सगळे पाहत आहेत, जान्हवी घाबरून म्हणते. आता शांत राहा, राजवीर म्हणतो. राजवीरचे सर्व बॉडीगार्ड्स त्याच्या एंगेजमेंटला उपस्थित होते. त्यांच्या मते जान्हवी ही राजवीरची मंगेतरच होती, त्यामुळे ते तिलाही मालकीन असल्यासारखा सन्मान देत होते. गाडीचं दार उघडणं, तिला शुभेच्छा देणं. राजवीर जान्हवीला बेडवर झोपवतो. आपण तर माझ्या घरी जाणार होतो ना? जान्हवी म्हणते. एकदम शांत. आता काहीही बोलायचं नाही. मी खूप थकलो आहे. अंघोळ करून येतो. तुम्ही इथेच पडून राहा. उठायचा प्रयत्नही करू नका. पळायचा तर अजिबातच नाही. आंटींना आधीच कळलंय की माझ्या परवानगीशिवाय इथून जाणं शक्य नाही, राजवीर थोड्या रागात म्हणतो. जान्हवी त्याच्याकडे पाहत राहते. त्याचा अचानक आलेला राग तिला समजत नव्हता. राजवीर शूज आणि घड्याळ काढून वॉशरूम मध्ये जातो. यांना काय झालंय? इतका राग का आलाय? मी असं काय बोलले? कदाचित खूप थकले असतील, असं जान्हवी मनात म्हणते. वॉशर खाली उभा असलेला राजवीर विचार करत होता. जान्हवी तर जर गावाला गेली असती तर मी तिला पुन्हा कधीच भेटलो नसतो. एवढा मोठा निर्णय घेताना तिने मला सांगायलाही गरज वाटली नाही. थोड्याच वेळात तिला ओरडल्याची खंत वाटू लागली. मी तिला ओरडायला नको होतं. आधीच आजारी आहे, वरून तणावात आहे, आणि मी उगाचच बोललो, असं तो स्वतःशीच म्हणाला. राजवीर वॉशरूममधून बाहेर आला. अंगावर फक्त टॉवेल होता. त्याची मजबूत देहयष्टी पाहून जान्हवीची नजर तिथेच खेळली. खरंच हे खूपच हॉट दिसतात. किती छान शरीर आहे, असं ती मनात म्हणाली. राजवीरला तिची नजर जाणवली नाही. तो कपाट उघडून कपडे काढू लागला. कपाटाचा दरवाजा आड आल्याने तो दिसेनासा झाला. जान्हवी हलकेच बाजूला सरकून पाहू लागली. राजवीर कपडे घालून कपाट बंद करतो. जान्हवी नीट बसते. तोपर्यंत ती गुडघे दुमडून पडून होती. राजवीर तिच्या जवळ येऊन बसतो. काय खाणार आहात? तो विचारतो. काही नको, जान्हवी म्हणते. माझ्यावर राग आहे का? तिचा हात हातात घेत तो विचारतो. नाही, जान्हवी म्हणते. मला तुम्हाला ओरडायचं नव्हतं, पण तुम्हीही थोडं समजून घ्या. तुम्ही पूर्ण बरी होईपर्यंत इथेच राहणार, राजवीर ठामपणे म्हणतो. ब्रो, जान्हवी म्हणते. मग मी तुमच्या घरी येऊन राहू? तुमच्याजवळ राजवीर तिचं वाक्य मध्येच तोडतो. नाही, जान्हवी पटकन म्हणते. मग काय? राजवीर तिच्याकडे पाहत विचारतो. आता मी ठीक आहे, जान्हवी राजवीरला बोलली. ते दिसतच आहे, जेव्हा मी आजारी होतो तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली. आता माझी वेळ आहे, राजवीर जान्हवीला म्हणाला. तुम्ही फेवर रिटर्न करायचं ठरवलं आहे म्हणून माझी काळजी घेत आहात का? जान्हवी राजवीरला विचारते. मी तुम्हाला प्रेमाने सांगतोय, पण तुम्हाला समजतच नाही का? आपण मित्र आहोत. मी तुमची काळजी ठेवू इच्छितो, तर तुम्ही मान्य कराल ना? राजवीर म्हणाला. हो ठीक आहे, जान्हवी म्हणाली.
आता या विषयावर आपण काही बोलणार नाही, समजलं ना? जसं मी लक्षात घेतलं की तुम्ही ठीक आहात, मी स्वतः तुम्हाला पाठवीन, राजवीर म्हणाला. हो, जान्हवीही म्हणाली. तुम्ही इथंच थांबा, मी तुमच्यासाठी काही खायला घेऊन येतो, राजवीर म्हणाला आणि तिथून निघूनही गेला. दरम्यान तनू जान्हवीचे सगळं सामान व्यवस्थित पॅक करून नेऊ लागली. चला, शुक्र आहे, शेवटी ती इथून निघते. आता मी तिचं सामान इथं पाहू शकत नाही, तिची फ्लॅटमेट बोलली. तनू सगळं सामान राजवीरने पाठवलेल्या गाडीत ठेवते. राजवीर जान्हवीसाठी फळं आणि ज्यूस घेऊन आला. बेडवर न पाहता राजवीर थोडा घाबरला, मग त्याने बाल्कनीचं दार उघडलं. तर मित्रांनो, इथून पुढे फक्त 4 मिनिटाची स्टोरी आहे, तर प्लीज तुम्ही रीड करा. मला ना थोडंसं काम आहे, त्यामुळे प्लीज